म्हटला 5 मिनिटं तरी लागतील, 100 मिनिटं लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं. माझं मला माहिती आहे ना, मला सुटायचंच बंद. एवढ्यात त्याचा मित्र धावत आला, एक पळ कुत्रा पिसाळलाय, एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तुला का हुसेन बोलतो रे का मोठस, त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग पुत्र मागायला लागला. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळण्याची क्षमता तुमच्या आहे. बाहेर कधी आली, संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाही, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. रस्त्याच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांना आपले गुरु मानतात. जिथं आंबेडकर शिकले त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बराक ओबामाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय आणि त्याच्या खाली लिहिलंय, सिम्बॉल ऑफ नॉलेज आंबेडकर. रस्त्याच्या विजेच्या खांबाखाली बसून शिकणारा मुलगा सिम्बॉल ऑफ नॉलेज बनतो. परिस्थितीने त्याला हरवलं. रामेश्वरमला पेपर वाचायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती होतात. परिस्थितीने त्यांना हरवलं. लाल बहादूर शास्त्री गंगेच्या एका काठावर राहायचे, शाळा दुसऱ्या काठावर. रोज नौक्यातून शाळेला जावं लागायचं. पैसे असायचे नसायचे, त्या दिवशी काठावर उभा राहिले. नावा येत होत्या, जात होत्या. लाल बहादूर उभा. शेवटी शेवटच्या नवऱ्याला विचारलं, लाल बहादूर येतोयस ना, चल शेवटची नाव आहे. लाल बहादूर म्हटले, यायचं तर आहे. मग थांबलायस का? तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येते? अरे मग आल्यावर दे ना. आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, तुम्ही जा, मी येईल. शेवटची नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यामध्ये वह्या पुस्तक गुंडाळायचे, त्याच्या मुंडाचा करून डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत झेप खायचे. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. कपडे परिधान करायचे, वह्या पुस्तक घेऊन शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हणतं परिस्थिती तुम्हाला अडवते? फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज नावाची चिमुरडी शाळेतून धावत धावत घरी आली. वडिलांना म्हणाले, बाबा धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आले. वडिलांना प्रचंड आनंद झाला. कुशीत घेतलं, डोक्यावर हात फिरवला. खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होती चिमुरडी म्हणाली, बाबा पण मी इथल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आले ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान बेटा, अभिनंदन, अशीच मोठी हो. तशी ती रेखा म्हणाली, पण बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, किती दिवस लागतील, आता या राष्ट्रीय स्पर्धेच्या आधी तरी घ्याल ना. वडिलांनी कुशीत घेतले, घेऊया बेटा, या स्पर्धेच्या आधी तुला जरूर बूट घेऊया. आणि ती चिमुरडी रेहा आनंदाने सराव करायला निघून गेली. दिवस दिवस उलट. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर राहील आणि त्या दिवशी ही चिमुरडी रेहा आपल्या वडिलांजवळ आली. बाबा स्पर्धेला 4 दिवस राहील, तुम्ही धावण्याचे बूट देतो म्हटले, मला 2 दिवस तरी बूट घालून सराव करायला नको का? सांगा ना बाबा, कधी घेणार, कधी घेणार? बाबा आपल्या पोरीचे बोल ऐकले, वडिलांच्या डोळ्यात तर खळत शास्त्र उघडला. पोरीला जवळ घेतलं, बेटा घ्यायचे होते का बूट? पण या महिन्याचा पगारच नाही आला हातात, पैसे नाही आहेत, पैसे नाही आहेत, मी नाही घेऊ शकत, तुला बूट नाही घेऊ शकत. माफ कर बेटा, माफ कर.
वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीनं बघितले आणि स्वतःचे अश्रू नको तिथं सरदेशी बाजूलाच. पण ती अशी नाही म्हणाली, मला भूक नाही का, आता मी पळणारच नाही. मला शूज नाही दिले ना, मी स्पर्धेत भागच घेणार नाही. अजिबात नाही. ती नकारात्मकता तिच्या मनाला शिवली नाही. स्पर्धेचा दिवस उजाडला आणि अनवाणी पाहिजे की 11 वर्षाची रिहा बुलोच स्पर्धेत उतरली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या गर्दीची अनवाणी पायाची चिमुरडी रिहा. बघता बघता धावण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या. एका रेषेत सगळे स्पर्धक उभा राहिले. त्याच रेषेत रिहा बुलो झाली. अचानक तिचं लक्ष सगळ्या स्पर्धकांच्या पायाकडे गेलं. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज होते. तिनं स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक, सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या पट्ट्यांवर लिहिलं NIK, नायके. जणू नायकेचे शूज तिला घातले आणि ती स्पर्धेला उभा राहिली. बघता बघता स्पर्धा सुरू झाली. बेफाम पोरं पुढे सुटली. रिहा म्हणतीये, पाय खेचकाळतायत, रक्ताळतायत, वेदना होतायत, पण तिला फक्त तिचं ध्येय दिसतंय. जिंकायचंय, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. त्या लपकलेल्या सगळ्या वेदना सोबत ती धावत राहिली. अखेर जिंकली. 100 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत ती पहिली आली. तिला 3 सुवर्ण पदकं मिळाली. ती रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग तुमच्या पायातल्या बुटामुळे येत नाही. तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीने येतो. जिद्द हवी फक्त ध्येय टाकायची. साधना असोत नसोत, परिस्थिती असेल नसेल, फरक काय पडतो. नायके कंपनीला या पोरीची ही सगळी कथा कळाली आणि त्या नायके कंपनीने या रिहा बुलोजला दत्तक घेतला. सगळा खर्च नायके कंपनी करते. सगळा तुम्ही पूर्ण क्षमतेत, पूर्ण एकाग्रतेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला फक्त सुरुवात करा. सगळी सृष्टी सहकार्य करायला तुमच्या पाठीशी उभा असते. सगळी सृष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं? 1645 ला महाराजांनी तोरणा घेतला आणि त्याच वेळी महाराजांची समोरच्या राजगडावर पडली. हे बसव होता म्हणजे घेतला राजगड तर बांधायला हवा, पण बांधायचा तर पैसे हवे. पण होते कुठं महाराजांकडे. मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवे. मग आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. म्हटले का महाराज? नाही. महाराज म्हटले पैसे येतील तेव्हा येतील, राजगड घेऊन तर टाकू. महाराजांनी राजगड घेतला आणि त्याच वेळी तोरणाचं बांधकाम चालू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 6 खंडे सापडले आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा. जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सुरुवात करा. पोचतो कोण? जो सुरुवात करतो तो सुरुवात करत नाही, तो पोचत असतो. मला IAS व्हायचंय, सुरुवात तर करा. मला IPS व्हायचंय, सुरुवात करा. डॉक्टर, सुरुवात तर करा. मी परवा सायंकाळी मावळतेला रस्त्याने निघालो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी त्याला विचारलं, का थांबलाय? म्हटलं, नाही, डोंगरावर जायचं. म्हटलं, जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं, जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्याच रस्त्याने निघालो होतो. पहाटे पहाटे तो सद्ग्रस्त तिथंच मला दिसला. मी म्हटलं, अरे वा, डोंगरावर जाऊन आला वाटतं. तो म्हटला, नाही, गेलोच नाही. म्हटलं, का? अंधार आहे ना. अरे, तुला रात्री कंदील दिला होता ना. हो, दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापोटाच पडतोय. मला किती लांब जायचं आहे. अरे खाल्या माणसा, तू चालायला सुरुवात कर. उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येईल. सुरुवात तर करा. जिजाऊ शैक्षणिक संस्था तुमच्या सोबत त्या कंदिलासारखी आहे. पाऊल करा.
तुमच्या पावलासाठी उजेड द्यायचं काम ती करतेच. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखोची आणि महाराजांची 20,000. आता महाराजांनी काय करावं? त्यांची लाखभर आपली 20,000 डिपॉझिट पण राहणार नाही. कशाला अर्ज भरा? मग महाराज काय नको लढायला? नाही, 20 तर 20 सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. आणि 1670लाच महाराजांनी प्रबळगड घेतला. प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडाच्या मार्गावरनं निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखीतून जात असतानाच अचानक महाराजांच्या शेऱ्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले. दगड तिथं सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातली लढाई आणखी तीव्र केली. महाराज सांगताय, तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा. तिथं तर इतकं उलट घडतंय की करावी म्हणून सांबरे साहेब मागं उभा. बरोबर. कठीण काय? कठीण काय? तुम्ही एकदा मनातून ठरवलं ना करायचं आहे बस. या जगामध्ये सोपं आणि कठीण असं काही नसतं. काही नसतं. जी गोष्ट तुम्ही वारंवार करता ती तुमच्यासाठी सोपी. जी तुम्ही करत नाही ती तुमच्यासाठी अवघड. मग अवघड गोष्ट सोपी करायचा एकच मार्ग आहे. अवघड गोष्ट वारंवार 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 करा म्हणजे ती आपोआप सोपी होते. आणि सातत्याने केल्यामुळे आपण करू शकतो हा विश्वास येतो. त्या विश्वासातून आत्मविश्वास निर्माण होतो. जिजाऊ शैक्षणिक संस्थेमधून मागच्या वेळी 58 लोक पोलीस म्हणून भरती झाले. 58. कोकणातनं पहिल्यांदा इतक्या संख्येनं मुलं पोलीस मध्ये भरती झाली. ती 58 भरती झाली आणि उरलेल्या 5,000 विश्वास आला. हो सकता है, हो सकता है. केलं म्हणजे विश्वास येतो. तुमच्यातले काही यशस्वी झाले म्हणजे आत्मविश्वास वाढतो आणि हा आत्मविश्वास तयार झाला की या बिलीव्ह सिस्टीम मधनं ऍटिट्यूड तयार होतो. फार महत्वाचा आहे हा ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी ते करता. आता ऍटिट्यूडचे 4 प्रकार पडतात. ऍटिट्यूडचा पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड. ह्या प्रकारची माणसं फार खतरनाक असतात. त्यांना काहीही सांगा त्यांचं उत्तर ठरलेलं असतं. नाही जमणार, नाही जमणारच. मग ते त्याला जमणार नाही इथपर्यंत मर्यादित नाही. त्याला काही विचारत नाही. कोणालाच जमणार नाही. इम्पॉसिबल. ते झिरो ऍटिट्यूड. काहीही सांगा. मी कायम सांगतो एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते. वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मुळी काढायला कायम पुढे. हे झिरो ऍटिट्यूड जमणार नाही. याच्यातला दुसरा प्रकार आहे तो आहे लोअर ऍटिट्यूड. ही माणसं पण भयानक. ह्यालाही काही सांगा यांचं उत्तर ठरले तुम्हाला नाही जमणार. पण ह्यांचं एक बरं आहे. ही म्हणतात पण तुला जमेल तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना चल का जरा काहीतरी करूया, पैसा किस्सा कमवू, मर्सिडीज वगैरे घेऊ. नाही मला नाही जमणार पण तू घे मर्सिडीज, मी बसेन तुझ्याला. लोअर ऍटिट्यूड. तू कर. म्हणजे आपण एखाद्याला म्हटलं ना चल ना सांबरे साहेबांना चांगला कार्यक्रम घेतला काहीतरी करूया. नाही करूया पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का. मग आपण त्याला तिथं सोडतो.
बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे तो चल आले बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय लोअर ऍटिट्यूड तुम्ही करा. याच्यातला तिसरा प्रकार जो आहे तो एव्हरेज ऍटिट्यूड. ही माणसं ह्यांना काही सांगा, यांचं एक वाक्य कायम ठरलेलं असतं. ही जिंकू म्हणत नाहीत, करूच म्हणत नाहीत. एव्हरेज ऍटिट्यूड वाल्यांचं एकच वाक्य, नाही काय हरकत नाही, प्रयत्न करून बघायला, करू ना प्रयत्न करून, हरकत काय, ते कायम प्रयत्न करत असतात. एव्हरेज. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. त्यांना काहीच सांगा, येस आय कॅन, आय कांट म्हणतच नाही, इम्पॉसिबल हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. काही सांगा, परिस्थिती असो नसो, येस आय कॅन, गरीब असा श्रीमंत असा, येस आय कॅन, इम्पॉसिबल नथिंग. या जगात यशस्वी कोण झालंय? चॅम्पियन्स ऍटिट्यूड, चॅम्पियन्स ऍटिट्यूड. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? का हमको काही निवडून आला? काय सांगायचं? मग सिंह जंगलचा राजा का? तो जिराफासारखा उंच आहे का? बाबा उंच आहे म्हणून केला पाहिजे नाही. तो चित्त्यासारखा वेगवान आहे का? नाही. तो कोल्यासारखा हुशार आहे का? नाही. तो हत्तीसारखा ताकदवान आहे का? नाही. मग काहीच नाही. मग तरी सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. त्याचे वाटणं आहे ना, तो वाटणं म्हणजे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. येस आय एम द. तुम्हाला राजा व्हायचंय ना, तुम्हाला स्वतःला आधी वाटलं पाहिजे येस आय एम द किंग. हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड, हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड. जग तुम्हाला घडवत नाही, तुम्ही स्वतःला घडवता. चॅम्पियन्स ऍटिट्यूड तुम्हाला घडवता. आजच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? एलॉन मस्क. 183 देशाची संपत्ती एकीकडे आणि एकट्या एलॉन मस्कची संपत्ती एकीकडे. 26,000 करोड त्याची रोजची कमाई आहे. पर डे 26,000 करोड. ही बापजाद्याने कमावलेली संपत्ती नाही, स्वतः त्यांनी स्वतःच्या एकट्याच्या आयुष्यात त्यांनी कमावलेली संपत्ती आहे. कधी काही फुटपाथवर झोपत होता, आज ट्रिलियनियर आहे. काय आहे त्याच्याकडे? काय केलं त्यांनी असं? तो आजचा विचार करत नाही बसला, तो पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. आज बसला की तो आजचा नव्हे, मला आज काय काय करायचं आहे, नथिंग. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे ठरवतो. आणि एकदा त्याचं ठरलं मला पुढच्या 10 वर्षात हे करायचं आहे, तो परत बसतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते एका वर्षात कसं करता येईल. म्हणजे इतर लोकांना जे करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ते एका वर्षात करतो. म्हणजे आता जो एलॉन मस्क नंतर श्रीमंत आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने एलॉन मस्क श्रीमंत काय? त्याला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क एका वर्षात. पहिला माणूस एलॉन मस्क, ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातले पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. मग गाड्या चालतील कशावर? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी त्यांनी उभा केली. इराण अमेरिकेचं युद्ध सुरू झालं, पेट्रोल डिझेलची टंचाई, सगळ्या जगाने एलॉन मस्कच्या टेस्ला घेतल्या. काय ट्रिलियन झाला?